दंडोत प्रणाम. मायबाप संत म्हणतात, लोखंडाचा विडा परीसा लागला, मागली या मोला मागू नये. दासी होती परी रायाशी रतली, मागली या मोला बोलू नये. विष्णुदास नामा विठ्ठली रंगीला, त्याला शिंपी व्हायला म्हणू नये, असं संत म्हणतात. संत नामदेव ते म्हणतात की लोखंडाचा विळा लोखंडाचा आहे, काही किमतीचा नाही, परंतु त्याला जर परीस लागला तर तो लाखो रुपये मोलाचा होऊन जातो. दासी आणि तिनं राजासंग लग्न केलं तर तिला मागच्या प्रमाणात दासी म्हणू नये. आणि विष्णुदास नामा त्यानं तो परमेश्वराच्या चिंतनात आता दृढ झाला, परमेश्वराच्या चिंतनाला लागला, आता तो परमेश्वरच होईल, तर त्याला आता शिंपी व्हायला म्हणू नये, त्याला आता शिंपी म्हणू नये, असं संत नामदेव याच्यामध्ये सांगतात. खरंच मायबाबा, आपल्या जीवनात जर आपलं जीवन हे लोखंडासारखं आहे. आपल्या जीवनात जर एखादा संत आला, संताच्या पायी पण विश्वास पाहिजे. संताच्या पायी माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा, असं आपला विश्वास संताच्या पायी पाहिजे. संताचे जीवनच आहे लोकांसाठी, जनतेसाठी. तर त्या संताच्या पायी आपला विश्वास जर असला तर आपलं भलं झाल्याशिवाय नाही. संत परीस आहेत, आपण लोखंडाच्या विळेच्यापेक्षा काही श्रेष्ठ नाही. तर मग आपलं जीवन जर आपण संताच्या पायी घातलं तर भाग्यतरी नव्हे धनपुत्र दारा हे भाग्य नाही, पण निकटवास बना संतापायी. संताच्या पायापाशी जाऊन बसणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून संताच्या पायापाशी आपण बसलं पाहिजे. संत हे परीस आहेत. आपलं जीवन जर सोनं करायचं असलं आपल्या जीवनाचं, तर आपल्याला संताशिवाय मार्ग नाही. संत हे परमेश्वराचे वकील आहेत. आपली वकिली ते बरोबर हायकोर्टात करणारच, पण तुम्ही त्यांच्याजवळ गेले पाहिजे, त्यांची फीज दिली पाहिजे. तर असं जो काय म्हणते त्याला वाल्मिक नावाचा एक वाल्या कोळी होता. त्या वाल्या कोळ्यानं अनेक पापं केले, आणि पाप केल्यामुळं काय झालं की आता पाप म्हणल्यावर पापच, परंतु त्याच्या जीवनात एक परीस आला, नारद आला. आणि नारद आल्यानंतर त्या नारदानं त्याला उपदेश दिला. आई म्हणला, भल्या माणसा, हे तू कोणासाठी करतो? ते म्हणे, माझ्या कुटुंबासाठी. मग हे कुटुंब तुझ्या ह्या पापामध्ये सहभागी आहे का हे विचारून ये जरा, आणि मग मला मार. आणि मग हा घरी गेला, पत्नीला, आईवडिलाला, मुलाला विचारलं, तर कोणीही त्याच्या पापामध्ये सहभागी व्हायला तयार नाही. आणि मग त्याला खरंच वाईट वाटलं. म्हणलं, हे कशासाठी करतो मी? त्याच्यासाठी करतो. तेच जर याच्यात सहभागी व्हायला तयार नाहीत तर मी काय एकटा मरू का? आणि मग तो आला याच्याकडं, नारदाकडं, आणि नारदाला म्हणला, देवर्षी, तुम्ही आता मला जे सांगता ते मी करतो. आणि ते म्हणला, कर, बस इथं आणि कर परमेश्वराचं चिंतन. आणि मग केलं. तो बसला एका जागेवर, त्याच्या अंगावर वारूळ वाढलं आणि तरी तो उठला नाही. आणि त्यानं परमेश्वराचं चिंतन केलं आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. मायबाभाऊ, तुम्ही जर गीता वाचली, गीता हे परीस आहे. गीता हा एक परीस आहे. श्रीकृष्ण महाराजाच्या श्रीमुखातून निघालेलं हे ज्ञान आहे. हे मोचक ज्ञान आहे, हे आध्यात्मिक ज्ञान आहे, आणि हे माणसाच्या जीवनाला श्रेष्ठ बनवणारं ज्ञान आहे. जर तुम्ही गीता वाचली, गीता ऐकली, तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, आणि मग तुम्हाला शिंपी व्हायला कोणी म्हणणार नाही. तुम्ही गीता वाचा, गीतेचा अभ्यास करा, आणि गीतेचं तत्त्वज्ञान जाणून घ्या, आणि आपल्या जीवनात त्या गीतेचं गीता उतरवा, आणि त्या तत्त्वज्ञानानुसार चला. तर तुम्हाला मग
तुम्ही तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची ही काय आवागमन चुकेल. तर आवागमन चुकवायचं असलं तर गीता वाचा. कारण गीता जिकडं योगेश्वर आहे, जिकडं परमेश्वर आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीजा भूतीर ध्रुवा नीतीर्मतीर बाबा. जिकडं श्रीकृष्ण महाराजाचं गीता आहे, जिकडं अर्जुनाचं युद्धाचं वर्णन आहे, तिकडं जर तुम्ही त्याचा हे केला, अभ्यास केला, तर तुम्ही तुमच्याकडं नीती ध्रुवा नीतीर मतीर मामा सगळं तुमच्याजवळ येईल आणि तुमच्या जीवनाचं सोनं होईल. जीवनाचं सोनं करून घ्या असं मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. माझं दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.